नमस्कार, अनुवेद रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रोजच्या भाज्यांना वापरण्यासाठी 8 ते 10 दिवस टिकणारे वाटण पाहणार आहोत. हे वाटण तुम्ही व्हेज नॉनव्हेज भाज्यांसाठी वापरू शकता. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले साहित्य काय लागणार आहे ते पाहूया. किसलेलं सुक्कं खोबरं, लसूण, आलं, उभा चिरलेला कांदा, पांढरे तीळ, धने, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जिरे आणि वाटणासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. ह्या सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. कोथिंबीर इथं वाटणाच्या कलरसाठी आपण घेतलेली आहे. वाटणामध्ये आपण धने वापरलेच आहेत. सर्वप्रथम सगळे जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ 1 छोटी वाटी, अख्खे धने घेतलेले आहेत 1 छोटी वाटी, खडा मसाला टाकून घेत आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम दालचिनी घेतलेली आहे, थोडी क्रश करून टाका किंवा तशीच टाकू शकता. 5-6 लवंग आणि 5-6 काळी मिरी घेतलेले आहेत. 2 चमचे जिरे टाकलेले आहेत. हे सर्व आपल्याला मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहे. हे मसाले भाजत आले की त्याचा वास खूप छान येतो. तुम्ही पाहू शकता रंगही बदलला आहे. हे मसाले आपले भाजून झालेले आहेत. आता आपण पुढचे जिन्नस भाजून घेणार आहोत. सगळ्यात आधी त्याच गरम कढईमध्ये कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. ज्या वेळेस आपण कांदा भाजतो तेव्हा लगेच त्याच्यामध्ये तेल टाकायचं नाही. गरम कढईमध्ये पहिल्यांदा कांदा कोरडाच परतून घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल टाकून झाल्यानंतर कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग हलकासा बदलला आहे. आता याच्यामध्ये आपण आलं चिरून घेतलेलं टाकायचं आहे. 2 इंच आलं घेतलेलं आहे. 2 लसणाच्या गड्ड्या सोलून घेतलेल्या आहेत. आता हे कांद्यासोबत चांगलं परतून घ्यायचं आहे. कांद्यासोबत आपण आलं आणि लसूण टाकल्यामुळे भाजी करताना आपल्याला वेगळं आलं लसूण पेस्टची गरज नाही. आता आपण त्याच कढईमध्ये 2 वाट्या किसलेले सुक्कं खोबरं भाजून घेणार आहोत. सर्व खोबरं चांगलं गुलाबीसर डार्क कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. सर्व साहित्य चांगले भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे काय होतं, वाटणाला चव आणि रंग चांगला येतो. शिवाय वाटण जास्त दिवस टिकते. आपलं खोबरंसुद्धा खूप छान भाजून झालेलं आहे. आता हे संपूर्ण वाटण मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं करून वाटण मी वाटून घेत आहे. सर्वात आधी मी खोबरं टाकलेलं आहे, नंतर कांदा टाकत आहे, भाजून घेतलेला खडा मसाला थोडासा टाकून घेत आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकत आहे. छोटं भांडं असल्यामुळं मी थोडं करून वाटण वाटून घेणार आहे. पाण्याचा वापर न करता पहिल्यांदा हे वाटण आपण फिरवून घ्यायचं आहे. आता या वाटणामध्ये तेल टाकायचं आहे. आपण पाणी वापरत नाही आहे, त्यामुळं 1 पळी तेल टाकून हे पुन्हा मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता वाटण आपलं मस्त घट्टसर आणि बारीक झालेलं आहे. जर ह्याच्यापेक्षा बारीक वाटण जर तुम्हाला पाहिजे नसेल तर जेव्हा तुम्हाला भाजी करायची आहे तेव्हा तुम्ही थोडंसं पाणी टाकून परत हे वाटण मिक्सरला फिरवू शकता. चला, या वाटणापासून मी आता तुम्हाला शेवग्याची रस्सा भाजी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 2 ते 2.5 चमचे वाटण घेतलेलं आहे.
शेवगा वाफवून घेतलेला आहे, कारण की शेवगा थोडासा कडवट असतो, म्हणून मी तो स्वच्छ धुवून 1-2 उकळ्या देऊन वाफवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपूर्ण शेवगा शिजवून घेऊ शकता. आता वाटणात टोमॅटो वापरलं नाही, म्हणून टोमॅटो, हळद, हिंग, लाल तिखट, कांदा मसाला आणि वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतली. सर्वप्रथम कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तेलाच्या किटलीतल्या 4 पळ्या तेल येथे टाकून घेत आहे. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी आपल्याला चांगली तडतडून द्यायची आहे, कच्ची ठेवायची नाही. आता 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो या तेलामध्ये आपल्याला टाकायचा आहे. चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे. टोमॅटो कच्चा ठेवायचा नाही. आता टोमॅटोमध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. तेलामध्ये कांदा लसूण मसाला टाकल्याने भाजीला तर्री खूप छान येते, तुम्हाला पुढे दिसेलच. थोडासा मंद गॅसवरती मसाला परतून घ्यायचा आहे, फक्त करपून द्यायचा नाही. आता ह्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण टाकून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये वाटण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. तसंही आपल्याला वाटण जास्त परतण्याचीही गरज नाही, कारण की आपण ऑलरेडी सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहे. आता या वाटणामध्ये अर्धा चमचा हळद आणि हिंग टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे. आता सगळे मसाले वाटणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत आणि वाटणाला तेल सुटसपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि वाटणाचा रंगसुद्धा मस्त आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. जर शेवगा शिजवताना तुम्ही मीठ वापरलं असेल तर आत्ता मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे. आता या वाटणामध्ये शिजवलेला शेवगा टाकून घ्यायचा आहे, पण त्याचं पाणी फेकून न देता त्या पाण्यासकट शेवगा टाकायचा आहे, कारण की शिजवलेला जर शेवगा असेल तर सगळी चव त्या पाण्यात उतरलेली असते. म्हणून शेवग्याच्या पाण्यासकट शेवगा टाकून घ्यायचा आहे. आता सगळा मसाला आणि शेवगा एकजीव करून घ्यायचा आहे. एकजीव झाल्यानंतर तुम्हाला लागेल तसं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता. ह्याच्यामध्ये मला थोडी पाण्याची आवश्यकता वाटते, म्हणून मी अर्धी वाटी पाणी अजून ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. भाजी शिजण्याच्या आधीच बघा रंग किती सुरेख आला आहे. आता आपण भाजीवरती झाकण ठेवणार आहोत. 15 मिनटं आपल्याला झाकण ठेवून भाजी उकळू द्यायची आहे. झाकण ठेवताना एक साईडला ओपन ठेवायचं, जेणेकरून भाजीची तर्री तशीच राहील. पंधरा मिनटानंतर भाजीवरचं झाकण काढून पाहायचं आहे. मस्त अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि कडेला तर्रीसुद्धा मस्त आली आहे. शेवग्याच्या ऐवजी तुम्हाला जी आवडेल ती भाजी तुम्ही या वाटणामध्ये बनवू शकता. व्हेज बनवू शकता, नॉनव्हेजसुद्धा बनवू शकता. आपण जे 2 चमचे वाटण घेतलं होतं त्यामध्ये बरोबर 3 ते 4 जणांना पुरेल एवढी भाजी झालेली आहे. बघा आपला शेवगासुद्धा शिजला आहे आणि भाजीला तर्री देखील मस्त आलेली आहे. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. शेवग्याची भाजी ताव मारण्यासाठी तयार आहे. या भाजीबरोबर तुम्ही भाकरी, भात, चपाती काही खाऊ शकता. ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांच्यासाठी वाटणाचा ऑप्शन खूप छान आहे. सुट्टीच्या दिवशी ते असं वाटण बनवून ठेवू शकतात आणि किचनचं काम पटकन पूर्ण करून आराम करू शकतात. कसा वाटला वाटणाचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन टच करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत धन्यवाद.